नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि तेवढ्यात सायली तिथे येते. सायली रूममध्ये वास घेत असते आणि अर्जुनला म्हणते की सर, आता तो घाणेरडा वास नाही येते. अर्जुन म्हणतो की कसा काय येईल, उंदीर होता ना मेलेला. सायली म्हणते की सर, तिथे पांढरा कपडा होता तोही नाही दिसत आहे. अर्जुन म्हणतो की माझे जुने पेपर्स होते त्या पिशवीत आणि त्या पेपर्सला देखील उंदराचा वास लागला आणि मग मी दोन्हीही दिलं टाकून. सायली म्हणते की सर, पण मला तर एक गोष्ट कळतच नाही आहे, एवढा वेळ उंदीर आला तरी कसा इथे? आपल्या घराबाहेर तर एवढी मोठी बाग आहे, तिथंसुद्धा मी कधी उंदीर बघितला नाही. अर्जुन म्हणतो की आता तुम्हाला काय उंदरावर PhD करायची आहे का? आणि जेव्हा शाळेत तुम्हाला फेवरेट प्राण्यावर निबंध लिहायला सांगायचे तेव्हा काय तुम्ही उंदरावर निबंध लिहित होता का? अहो मिसेस सायली, तुम्ही दिवसभर किती काम करता, किती थकता. तुम्ही एक काम करा, तुमचं ब्लँकेट घ्या आणि झोपून जा. आणि उषांचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, उषा मी लावून देईल, झोपा तुम्ही बरं. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. आणि मग सायली तिचं ब्लँकेट काढून लगेचच झोपी जाते. तर अर्जुन दरवाजा बंद करण्याचं नाटक करतो, उषा काढतो, उषा देखील बेडवर लावून देतो. आणि मग अर्जुन देखील झोपण्याचं नाटक करतो आणि थोड्या वेळात लगेच उठतो आणि बघतो की सायली झोपली आहे की नाही. तो चेक करतो तर सायली खरोखरच झोपलेली असते. यांना खरंच एवढं लवकर झोप लागते की या खरंच एवढ्या दमतात? आता मला खाली जाऊन ऑपरेशन सडकी भाजी तरी करता येईल. अर्जुन लगेचच उठतो आणि खाली किचनमध्ये येतो. किचनमध्ये आल्यावर फ्रीज उघडतो आणि एका डब्यामध्ये सायलीने आणलेली आंबाड्याची भाजी सायलीने ठेवलेली असते. ती चांगली भाजी चेंज करून अर्जुन त्या जागी सडकी आंबाड्याची भाजी ठेवतो. आणि जी चांगली भाजी असते, जी सायलीने आणलेली असते, ती भाजी अर्जुन त्या पुन्हा बॅगमध्ये टाकतो आणि ती बॅग बाहेर घेऊन येतो. आणि बाहेर येऊन ती बॅग त्याच्या गाडीमध्ये ठेवतो आणि म्हणतो की आय एम सो सॉरी पूर्णाजी, आता तुझी स्पेशल फरमाईश आंबाड्याची भाजी उद्या सडकी निघणार आहे. आणि त्याचं कम्प्लीट ब्लेम हे मिसेस सायलींवर जाईल. मिसेस सायली, आय एम सो सॉरी, परंतु आता फायनली पूर्णाजी उद्या मिसेस सायलींवर चिडणार आणि आता मिशन सडकी भाजी सक्सेसफुल होईल. अर्जुन लगेचच घरामध्ये येतो, घराचा दरवाजा बंद करत असतो आणि मागे वळून बघतो तर सायली उभी असते. सायलीला बघून अर्जुन घाबरतो. तर भुवया वर करून सायली विचारते की कुठे गेला होतात? अर्जुन म्हणतो की कुठे काय? सायली म्हणते की मगाशी तर म्हणालात की मला झोप आली आहे, मग या वेळेला बाहेर कुठे गेला होतात तुम्ही? अर्जुन म्हणतो की तुम्ही खरी बायको असल्यासारखा जाब काय विचारताय मला? सायली म्हणते की मी काय जाब नाही विचारते, पण जेव्हा मला जाग आली तेव्हा बाजूला बघितलं तर तुम्ही नव्हता, म्हणून मी बघायला आली होती की तुम्ही कुठे गेलात ते. अर्जुन म्हणतो की अच्छा, मी पाणी प्यायला आलो होतो, मला खूप तहान लागली होती. सायली म्हणते की बाहेर? अर्जुन म्हणतो की उंदीर, म्हणजे उंदीर आपल्या रूममध्ये जो मेला होता ना, त्याला बघायला गेलो होतो डस्टबिनमध्ये की तो आहे की नाही. नाही म्हणजे कधी कधी काय होतं, आपल्याला असं वाटतं की तो मेलेला आहे, पण मग जिवंत होऊन रूममध्ये येतो परत तो, आणि म्हणूनच मी बघायला गेलो होतो. तुम्हाला बघायचं का? आणि तो तिथेच डस्टबिनमध्ये पडलाय आणि त्याचं पोट वगैरे बाहेर येऊन असं इंटेस्टाईन वगैरे बाहेर आलंय त्याचं. तर सायलीला ते खूप छी वाटत असतं. सायली म्हणते की छी, मला नाही ऐकायचं ते काही. सायली म्हणते की मला बोललात ना तुम्ही, उंदरावर तर PhD तुम्ही केली आहे, तुम्ही जा बरं वरती, मी आणते पाणी. अर्जुन म्हणतो की नाही नाही, तुम्ही वर जा, मी पाणी पितो आणि पाणी घेऊनही येतो, जा बरं वरती तुम्ही. त्यावर सायली म्हणते की ठीक आहे, जाते मी. सायली तिथून निघून जाते तर अर्जुन मागे म्हणतो की मिसेस डिटेक्टिव्ह. तर सकाळ झाल्यावर इकडं सगळ्यांची नाश्त्याची वेळ झालेली असते. प्रताप कल्पनाला म्हणतो की कल्पना, मला जरा कॉफी दे ना अजून. तर कल्पना विमलला कॉफी द्यायला सांगते. प्रताप कल्पनाला म्हणतो की हे बघ कल्पना, मला आज जरा लवकर जायचंय, मला खूप मीटिंग आहेत. तितक्यातच पूर्णाजी देखील तिथं आलेली असते. तेव्हा कल्पना म्हणते की या ना पूर्णाजी, बसा, सायली तुमची कॉफी करते, मी आणतेच हां. पूर्णाजी म्हणते की नाही थांब जरा, आधी देवाचं दर्शन घेते आणि मग येते. पूर्णाजी जेव्हा देवाजवळ जाते तर देवाची सर्व तयारी सायलीने अगदी चोख केलेली असते. समई लावलेल्या असतात, देवाला हार देखील घातलेला असतो आणि सगळं अगदी व्यवस्थित केलेलं असतं. आणि ते बघून पूर्णाजीला खूप प्रसन्न वाटतं. पूर्णाजी देवीचं दर्शन घेते आणि पुन्हा तिच्या जागेवर येऊन बसते. तर प्रताप हा अश्विनला म्हणत असतो की हा खूप प्रेस्टिजियस बिझनेस आहे, म्हणजे संपूर्ण देशात ही औषधं फक्त आपणच बनवतो, त्यामुळे त्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागली आणि त्याच्यासाठी आपण फायनान्स हा बाहेरून घेतला आहे.
आता त्या फायनान्सर्सचे पैसे आणि त्याच्यासोबत इंटरेस्टसुद्धा परत करण्याची जबाबदारी आपलीच आहे. अश्विन म्हणतो की हो डॅड, मी समजू शकतो, पण मला माहिती आहे की तुम्ही सगळं काही व्यवस्थितच कराल. सायलीने मात्र पूर्णाजीसाठी वेगळी वेलची घातलेली कॉफी बनवलेली असते. कल्पना लगेचच ती कॉफी पूर्णाजीला नेऊन देते. पूर्णाजी कल्पनाला विचारते की कल्पना, आज पूजा कोणी केली ग? त्यावर कल्पना म्हणते की सायलीने. पूर्णाजी म्हणते की काही नाही, बघून मन अगदी प्रसन्न झालं, खूप छानही वाटलं. तर इकडे अस्मिताने प्रियाला कॉल लावलेला असतो आणि प्रिया तेव्हा झोपलेली असते आणि झोपेतच असताना प्रिया फोन उचलते. तर प्रिया म्हणते की कोण आहे? तर अस्मिता म्हणते की तू माझा नंबर डिलीट केला आहेस का? आणि मग प्रिया ताडकन उठून जागी होते. अस्मिता म्हणते की तू अर्जुनची बायको होणार नाही हे ॲक्सेप्ट करून सुद्धा टाकलंस? प्रिया म्हणते की अगं अस्मिता, मी पहाटे उठून मेडिटेशन करते ना, म्हणून माझ्या लक्षात नाही आलं आणि म्हणून माझ्या लक्षातच आलं नाही अगं कोणाचा फोन आहे. तर अस्मिता म्हणते की इथली जर परिस्थिती सुधारली नाही ना तर तुला संन्यास घेऊन लग्नाचा विचार कायमचा सोडून द्यावा लागेल आणि मग बस मेडिटेशन करत. प्रिया म्हणते की अगं सकाळी सकाळी काय चाललंय तुझं? अस्मिता म्हणते की आता दुसरं काय होणार आहे, ती सायली पूर्णाजीची फेवरेट होत चालली आहे आणि तुझ्याकडे वेळ आता खूप कमी आहे, तू काही ॲक्शन वगैरे घेणार आहेस की नाही? प्रिया म्हणते की अगं मी घेतेच आहे आणि यावेळी माझ्याकडे एक नवीन प्लॅन आहे. आता मी वेगळ्या पद्धतीने सायलीला हरवणार आहे. माझं अगदी सगळं प्लॅनिंग रेडी आहे. अस्मिता विचारते की आता काय करणार आहेस तू नक्की? उगाच सस्पेन्स नको आहे हां. त्या म्हणते की अगं सस्पेन्स काय त्यात, आता माझ्याकडे सुद्धा मनातलं शेअर करायला दुसरं कोणी आहे का? मी तुला सगळ्या डिटेल्स देईल, पण नंतर चालेल? मला आता जरा आवरायचं आहे असं म्हणून प्रिया फोन ठेवून देते. प्रिया म्हणते की आता काय मला उठावंच लागणार आहे, नाहीतर तो नागराज येईन मला डंक मारायला, तसाही नावाला जागतो तो. तर इकडे सकाळी सकाळी अर्जुनला जाग आलेली असते आणि अर्जुन जेव्हा बाजूला बघतो तेव्हा सायली तिथे नसते आणि मग अर्जुन ताडकन उठतो आणि म्हणतो की नाही, आज मिशन सडकी भाजी सक्सेसफुल झालंच पाहिजे आणि त्यासाठी मला लवकरात लवकर खाली गेलं पाहिजे. मग अर्जुन लगेचच सगळ्या उशा कपाटामध्ये ठेवतो आणि लगेचच खाली जायला निघतो. तर इकडे प्रिया छान आवरून निघालेली असते, तिची बॅग घेत आणि निघताना नागराज तिथे येतो. नागराज म्हणतो की कुठे निघालीस? बाहेरची कामं करायला बरा वेळ मिळतो तुला आणि माझ्या कामाचं काय? माझी कामं कधी करणार आहेस? त्यावर प्रिया म्हणते की तेच करायला चालली आहे. हो, अस्मिताला भेटायला चालली आहे, म्हणजे सायलीला जर आपण घराबाहेर काढलं नाही ना तर नागराज म्हणतो की त्याबद्दल मी बोलतच नाही आहे, मी वेगळ्या कामाचं बोलतोय. माझा मोबाईल नंबर तुझ्या बँकेच्या अकाउंटला लिंक करायला सांगितलं होतं ना, त्याचं काय झालं? कधी देणार आहेस तुम्हाला नंबर? त्यावर प्रिया म्हणते की हो देणार आहे ना, आता अस्मिताला भेटून झालं की मग तिथेच जाणार आहे मी. नागराज म्हणतो की माझ्या कपाळावर मूर्ख लिहिलेलं दिसतंय का तुला? प्रिया म्हणते की नाही. नागराज म्हणतो की मग माझ्या कामात चालढकल नाही करायची हां. प्रिया म्हणते की अहो मी खरंच चालढकल नाही करत आहे, मी खरंच तुमचं काम करणार आहे. अहो तुमची शपथ. तेव्हा नागराज म्हणतो की तू माझी शपथ घेऊ नकोस, तू माझी खोटी शपथ घेऊन मला मारू नकोस, आधीच सांगतोय. प्रिया म्हणते की अहो खरंच असं काही होणार नाही, मी खरंच आज तुमचा नंबर माझ्या बँकेला आज लिंक करणार आहे. बरं चला आता मला खूप उशीर होतोय, बाय 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 असं म्हणून प्रिया तिथून पळ काढते. मागे नागराज म्हणतो की तू जरी शेर असलीस ना प्रिया, तरी मी 1.25 शेर आहे. माझ्या भावाचा पैसा मी काय तुला असा खाऊ देणार नाही, तो माझ्या हक्काचा आहे आणि तो पैसा माझ्याच ताटामध्ये वाढला गेला पाहिजे. तर इकडे अस्मिता हळूच येऊन टेबलवर बसलेली असते आणि सगळ्यांना हळू आवाजात गुड मॉर्निंग म्हणते. तर अश्विन लगेचच म्हणतो की गुड मॉर्निंग अस्मिताई, आज यायला जरा तुला उशीर झाला का गं? अस्मिता म्हणते की जर मी या घरात आल्या आल्या तुम्हाला टोमणे नाही ना मारले, मला असं वाटतं की मी भलत्याच घरात येऊन बसली आहे. तर अश्विन म्हणतो की ते काय आहे ना, सकाळी सकाळी जर तुम्हाला दिसली नाही ना तर मला असं वाटतं की मी भलत्याच ठिकाणी येऊन पोचलो. प्रताप पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाई, यांनी एकमेकांना फिसकारलं ना की मग आपला दिवस कुठेतरी सुरू होतो. तर इकडे अर्जुन हा येऊन बसलेला असतो आणि अर्जुन सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो. सर्वांकडे बघून अर्जुन मनामध्ये विचार करतो की इथं तर सगळं नॉर्मल दिसतंय, याचा अर्थ अजून सडकी भाजी कोणी बघितली नाही आहे. तेवढ्यातच कल्पना अर्जुनसाठी कॉफीही घेऊन आलेली असते. अर्जुन मनामध्ये विचार करत असतो, आता मला काहीही करून पूर्णाजीला फ्रीज उघडण्यासाठी भाग पाडलं पाहिजे, पण मी हे सर्व कसं करू? अर्जुन पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाजी, आज तू तुझी स्पेशल भाजी बनवण्याची फरमाईश केली होतीस ना, झाली का मग बनवून? त्यावर अस्मिता म्हणते की इतक्या सकाळी तुला ब्रेकफास्टला खायची आहे का? अर्जुन म्हणतो की व्हेरी फनी, मला डब्यात घेऊन जायची आहे ना म्हणून विचारतो मी. सायली म्हणते की थोड्या वेळेत घेते हा करायला, डबा तुम्हाला वेळेत मिळेल.
अर्जुन म्हणतो की थँक्यू बायको. पूर्णा आजी म्हणते की आता तुझ्या बायकोला करायला सांगितली आहे, बघूयात ती कशी बनवते ती. बरं तू नाश्ता करून घे. अर्जुन म्हणतो की नाही पूर्णा आजी, आज काय मी नाश्ता करणार नाही. आंबाड्याच्या भाजीसाठी पोटात जागा करून ठेवतोय. सो आज मी ब्रेकफास्ट लाईटच करणार आहे, फक्तच फ्रूट्स खाईन मी. पूर्णा आजी, आज तूच मला फ्रूट्स कापून दे. तर पूर्णा आजी म्हणते की अरे हे घे ना, मी कापून देते तुला. तर अर्जुन म्हणतो की नाही पूर्णा आजी, आज मला पपईच खायची आहे. पपई ती फ्रीजमध्ये असते ना, तीच हवी मला. बरं बायको, तू भाजीसोबत पपईसुद्धा आणली आहेस ना? कल्पना म्हणते की हो आणली आहे ना, थांब मी तुला देते. पूर्णा आजी म्हणते की थांब कल्पना, तू नाश्ता बनव, मी देते त्याला करून. सायली म्हणते की पूर्णा आजी अहो मी देते ना. पूर्णा आजी म्हणते की तुम्ही तुमची कामं करा, मी देते त्याला कापून. अर्जुन म्हणतो की सो स्वीट ऑफ यू पूर्णा आजी. आणि मग पूर्णा आजी फ्रीजजवळ जाते. जेव्हा फ्रीज उघडते तेव्हा खूप घाणेरडा वास पूर्णा आजीला येतो आणि घरातल्या सर्वांनाच येतो. तेव्हा पूर्णा आजी विचारते की कल्पना, हा कसला घाणेरडा वास आहे गं? शी 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 शी, अरे बापरे. तर प्रताप म्हणतो की कसला हा घाणेरडा वास आहे, अगदी इथपर्यंत येतोय. आजी भाजीचा डब्बा बाहेर काढते आणि म्हणते की हे काय आहे? अश्विन म्हणतो की काय आहे हे? अर्जुन म्हणतो की तुला दिसत नाही का, त्या डब्यातून घाणेरडा वास येतोय. पूर्णा आजी, त्या डब्यामध्ये एक्झॅक्टली काय आहे ग? स्मिता म्हणते की बापरे, त्या वासाने तर मला आता उलटी होऊन जाईल. पूर्णा आजी म्हणते की 4-5 दिवसांची सडलेली भाजी ही आपल्या फ्रीजमध्ये आलीच कशी? जिथे दुपारचं जेवण सुद्धा रात्रीच्या वेळी जेवलं जात नाही, तिथे ही सडकी भाजी कशी काय आली? पण म्हणते की पूर्णा आई अहो मला खरंच नाही माहिती, सकाळपासून तर मी फ्रीजसुद्धा उघडलं नाही, मी आत्ताच तर बघतीये हा डब्बा. विमल म्हणते की वहिनी अहो मला सुद्धा नाही माहिती आहे. प्रताप म्हणतो की कमाल आहे तुमची, घरात कुठल्या वस्तू आहेत काय आहेत हे तुम्हाला दोघींना माहीत नाही. कल्पना म्हणते की हो पण ही भाजी मी आणलीच नाही आहे, ही भाजी तर, असं म्हणून ती सायलीकडे बघते आणि गप्प बसते. आणि मग या गोष्टीचा सायली देखील विचार करू लागते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सायली पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी थांबा मी बघते. सायली फ्रीज उघडून बघत असते, ती इकडे तिकडे बघते आणि सगळ्या किचनमधून तिच्या हातून भांडी खाली पडत असतात आणि सगळी गडबड होत असते. अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की आता कधी पण पूर्णाजीचा ब्लास्ट होईल. ती जे काही बोलेल ना ते सहन करा मिसेस सायली. आपल्या दोघांच्या फ्युचरचा प्रश्न आहे. सायली पूर्णाजी समोर हात जोडून उभी राहते आणि म्हणते की पूर्णाजी अहो खरंच मी चांगली भाजी आणली होती, पण तरीही मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही, मला माफ कराल ना? तर आता पूर्णाजी सायलीला माफ करेल की नाही हे आपल्याला पुढील भागातच कळेल. त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.